आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। चिकन खाण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना अमरावतीमध्ये घडली आहे। मावस भावानेच किरकोळ वादातून ही हत्या केल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। तसेच हा घातपात नसून अपघात असल्याचं भासवत खोटी तक्रार दिल्याने मुलाच्या पित्यालाही आरोपी करण्यात आले। याबाबत सविस्तर माहिती अशी की अमरावतीच्या भातुकली येथे चिकन खाण्याच्या वादातून मावस भावानेच आपल्या 12 वर्षीय भावाची लोखंडी वस्तूने वार करत घरातच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। सुरुवातीला अपघाताचा बनाव करून अपघाताची खोटी तक्रार देण्यात आली होती। मात्र पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा उलगडा केला। जिते राजा गौड वय 12 वर्ष असे मृतक बालकाचं नाव आहे, तर पप्पू गौड वय वर्ष 21 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। मृतक आणि आरोपी हे मध्य प्रदेशचे असून ते कामासाठी भातुकली तालुक्यामध्ये आले होते। मृतक मुलाच्या वडिलांनी अपघाताची खोटी तक्रार दिली असल्याने त्यांना सुद्धा यात आरोपी करण्यात आले। मुलगा आणि पुतण्या पाणी आणण्यासाठी बाहेर गेले होते, त्यावेळी अज्ञाताने त्यांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला अशी तक्रार मृताच्या वडिलांनी दिली होती। मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कुटुंबातील एकेकाची चौकशी केली। या चौकशीतून ही हत्या किरकोळ वादातून झाल्याचं समोर आलं। आरोपीचे आई वडील घरी नव्हते, त्यामुळे तो आपल्या काकाच्या घरी जेवत होता। यावेळी चिकनचे पीस कमी आहेत, यावरून दोन्ही भावांमध्ये भांडणे झाली। आरोपी बब्बू गौड याने जितेराज गौड याच्यावर हल्ला करत त्याची निर्घृणपणे हत्या केली। तसेच त्याने स्वतःवरही वार केले। या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या तपासात सर्व सत्य समोर आलं। या प्रकरणी दोघांवर आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।